काळीचे निर्लोभपण सुमंत आठवे आपण श्रीरामी मन दृढ जडले रामचंद्र भगवान की जय. आणि ज्या वेळेस असणारा दशरथ राजांचा असणारा देह त्या ठिकाणी त्या तेलामध्ये असणारा जोपर्यंत असणारा भरतजी येत नाहीत तोपर्यंत असणारा तेलामध्ये असणारा तो देह ठेवलेला आहे. त्यावेळेस असणारा वशिष्ठ गुरूंची सर्व असणारे विचारणा करू लागलेले आहेत की पुढे नेमकं काय करायचंय, आता असणारं भरताला कवा आणायचंय किंवा कशा प्रकारचा अंत्यविधी असणारा दशरथ राजांचा करायचा आहे असा विचार ज्या वेळेस असणारा सर्व सभेला पडलेला होता. सर्वजण वशिष्ठ गुरूंना मान देऊ लागले होते. त्यावेळेस असणारा सुमंत प्रधानाच्या मनामध्ये विचार आलेला आहे. सुमंत प्रधानांना प्रभू रामचंद्राची आठवण येऊ लागलेली आहे. ते विचार करू लागलेले आहेत की जाताना असणारा प्रभू रामचंद्र या ठिकाणाहून वनाला गेलेले आहेत, परंतु किती निर्लोभ अशा प्रकारचा त्यांच्या मनामध्ये आहे किंवा कसलाही लोभ असणारा त्या प्रभू रामचंद्राला कसा नसल. एवढं राज्य असणारं सोन्यासारखं त्यांच्याकडे होतं, एवढं सर्व वैभव असणारं त्यांनी एका क्षणात कशा प्रकारे सोडून दिलेला असेल अशा प्रकारचा विचार येऊन सुमंताला असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आठवण येऊ लागलेली आहे. त्या त्यागाची निज गती धावून गेला श्री रघुपती ते सुमंत स्मरे अतिप्रीती त्याग स्थिती ती ऐशी. आणि त्यावेळेस असणारा सुमंताला विचार पडलेला आहे एवढा मोठा त्याग करणारा माणूसही या जगामध्ये असू शकतो किंवा एवढा मोठा त्याग करण्याचं सामर्थ्य आपल्या प्रभू रामचंद्राकडे आहे याचं नवल असणारा सुमंत प्रधानाला वाटू लागलेला आहे. कोण असणारा आपलं राज्य सोडून, कोण आपलं वैभव सोडून, कोण आपलं आयुष्य आराम सोडून असणारा या ठिकाणी वनामध्ये जाईल, ज्याला घालायला असणारा कपडे भेटणार नाहीत, ज्याला खायला अन्न भेटणार नाही, ज्याला असणारा राहायला असणारा चार भिंतीची जागा सुद्धा भेटणार नाही, असं निवडून असणारा आपलं राज्यभार एका क्षणामध्ये असणारा कोण सोडून देईल. महान अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत, त्यांच्यासारखा त्यागी दुसरा होणे नाही असा विचार असणारा सुमंत प्रधानांना पडलेला आहे. असत्य त्यजी जे जेवी पवित्रे तेवी त्यागी राज्यालंकार वस्त्रे वना निघता श्री रामचंद्रे केले वल्कलांबर परिधान. आणि तशा प्रकारे पवित्र अशा प्रकारची जी गोष्ट असते त्या ठिकाणी असणारं असत्य कधीही चालत नाही, सत्याजवळ असणारं असत्य कसलंही चालत नाही. तशा प्रकारे असणारं जसं असणारं जे पवित्रता असते ते असत्याला त्या ठिकाणी लगेच सोडून देते, तसं प्रभू रामचंद्राने एका क्षणामध्ये असणारं आपलं राजवैभव राजभोग असणारे सोडून दिलेले आहेत आणि सर्व झाडाच्या सारी अंगाला गुंडाळून त्या ठिकाणी वनाला प्रभू रामचंद्र निघून गेलेले आहेत. किती महान त्याग असणारा प्रभू रामचंद्राचा आहे, किती असणारा त्यांना कोणत्याही गोष्टीचा लोभ त्या ठिकाणी नाही याचा विचार सुमंत प्रधान करू लागलेले आहे. जेवी निंदा त्यजी जे साधू संती तेवी राज्य वैभव संपत्ती सर्वही त्यजोनी रघुपती निघे वना प्रति वल्कलांबरी. आणि असणार ज्या वेळेस कुणी साधूंची निंदा करतं त्यावेळेस एक क्षणही असणारा साधू त्या ठिकाणी थांबत नाहीत, निंदकाच्या जवळ असणारे एक क्षणही ते थांबत नाहीत, लगेच त्या ठिकाणाहून जशा प्रकारे निघून जातात. तशाच प्रकारे प्रभू रामचंद्रांनी ही जेवढी धनसंपत्ती त्यांची होती, एवढा राजभोग असणारा त्यांचा होता, तो कसलाही विचार न करता एका क्षणामध्ये आनंदानं असणारा सोडून दिलेला आहे आणि प्रभू रामचंद्र वनाला गेले आहेत अशा प्रकारचा विचार सुमंत प्रधानांना पडलेला आहे. रजक स्पर्शाचे जीवन जेवी नातळती साधुजन तेवी सांडोनी राजादी धनमान निघे रघुनंदन वनवासा. त्या ठिकाणी असणार विटाळ असतो त्या ठिकाणी कधीही त्या घरचं पाणी सुद्धा असणारं साधू संत पेत नाहीत. जसं ते पाणी साधू संत त्यागतात तसंच प्रभू रामचंद्राने हा सर्व लोभ असणारा त्यागलेला आहे किंवा सर्व राज्य त्या ठिकाणी त्यागलेलं आहे. महान अशा प्रकारचे त्यागी प्रभू रामचंद्र आहेत असं सुमंत प्रधानांना वाटू लागलेलं आहे. राज्यातील अनुप्रमाण श्रीराम काहीच नेघे जाण तेजोनिया पारत्राण निघाला पण वनवासा. आणि राज्यातील त्यांच्या अयोध्या राज्यामध्ये असणारं एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी होतं, सर्व धन संपदा असणारं परिपूर्ण अशा प्रकारचं राज्य त्यांचं अयोध्या होतं, परंतु एवढं मोठं राज्य असणारं सोडून त्यांनी दिलेलं आहे. एक अन्नाचा कण सुद्धा असणारा या राज्यातून त्यांनी नेलेला नाही आणि त्या ठिकाणी आनंदामध्ये असणारं वल्कलेमध्ये असणाऱ्या झाडाची साल गुंडाळून प्रभू रामचंद्र वनाला गेलेले आहेत असं असणारं सुमंत प्रधान विचार करू लागलेले आहे. राज्यातील अनुप्रमाण श्रीराम काहीच नेगे जाण तेजोनिया पारत्राण निघाला पण वनवासा.
जे कोणी श्रीराम निर्याण त्यापूर्वीच सीता लक्ष्मण करुणी वल्कले परिधान वनाभिगमनी उल्हासी. आणि प्रभू रामचंद्राला तर असणार आपल्या पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी वनवासाला जाणत होतं, परंतु त्यांच्या अगोदर असणारा लक्ष्मणजी आणि सीतामाता वनाला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. प्रभू रामचंद्राच्या आधी असणारा त्यांनी झाडपाला गुंडाळून त्या ठिकाणी वनाला जाण्यासाठी दोघंही सज्ज होते. किती महान अशा प्रकारची ख्याती यांची आहे, यांचे विचार असणारे किती श्रेष्ठ आहेत, किती निर्लोभी अशा प्रकारचे सर्वजण आहेत, असा विचार सुमंत प्रदान करू लागलेले आहे. जव जव तपे सूर्य तीव्रता तव तव कमळी शोभे अधिकता. देवी एकाकी राम वना जाता लक्ष्मण सीता उल्हासी. आणि जशा प्रकारे जसा जसा सूर्योदय वर असणारा यावा किंवा जसा जसा सूर्योदय व्हावा तसं तसं असणारं कमळाचं फुल फुलत फुलत जातं, तशाच प्रकारचा उत्साह असणारा हळूहळू असणारा वनाला जाण्यासाठी जेव्हा असणारा आदेश प्रभू रामचंद्रांनी दिला त्यावेळेस त्या कमळासारखं असणारं प्रफुल्लित असे प्रभू रामचंद्र आणि सीतामाता होते. अशा प्रकारचा विचार सुमंत प्रदान करू लागलेले आहे. जे कोणी पौर्णिमा पूर्ण चंद्र चकोरा आल्हाद अपार देवी वनारी गता श्रीरामचंद्र सीता सौमित्र उल्हासी. आणि जशा प्रकारे पूर्ण चंद्र ज्यावेळेस असणारा चकोर पक्षी पाहतो त्यावेळेस त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद असणारा प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला जाण्यासाठी लक्ष्मणजीला आणि सीतामातेला होता. कारण असणारा कुणी आनंदात असणारा आपल्या सोबत येतं, परंतु 14 वर्ष प्रभू रामचंद्रासोबत काही आनंद उत्साह साजरा करायचा नव्हता. त्या ठिकाणी वनामध्ये असणारं थंडी ऊन वारा या सर्वांचा असणारं त्या ठिकाणी सर्व सहन करून असणारं प्रभू रामचंद्रासोबत राहायचं होतं, परंतु त्याच्यासाठी सुद्धा एवढा उत्साह असणारा प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी लक्ष्मणजीचा आणि सीतामातेचा पाहून त्या सुमंत प्रधानाला आश्चर्य वाटू लागलेला आहे. एकाकी राम वना जाता सफळ सेवा मोजी आता येणे भावार्थ लक्ष्मण सीता उल्हासता वना गेली. आणि एकटेच प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वनाला जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे असणार आम्हाला असणारी जेवढी सेवा पोट भरून सेवा प्रभू रामचंद्राची करता येणार आहे, कारण आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिथं तिसरा कुणीही नसणार आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राची आमच्याच्याने एवढी सेवा घडणार आहे. याच्या आनंदाच्या भरामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी लक्ष्मणजी आणि सीतामाता वनामध्ये गेलेले आहेत असा विचार सुमंत प्रदान करू लागलेले आहे. जे वीर गुणाताचे गमन दशरथाचे प्राणोत्क्रमण स्थळींची आटता जीवन प्रतिबिंब पूर्ण हरपे. आणि जशा प्रकारे असणार पाणी आटलं की त्यात दिसायचा चंद्र सुद्धा आटून जातो तशा प्रकारची अवस्था या ठिकाणी झाली. प्रभू रामचंद्र निघून गेल्याबरोबर दशरथ राजांनी सुद्धा आपला प्राण या ठिकाणी सोडून दिलेला आहे. त्यांनी सुद्धा असणार प्रभू रामचंद्राशिवाय जगणं हे असणार मान्य केलं नाही असा सुमंत प्रधान विचार करू लागलेले आहे. पुढोनी नेताची दर्पण सोये हरपे प्रतिवदन देवी वना जाता रघुनंदन दशरथ प्राण सोडी. जशा प्रकारे असणारा आरसा एकदा तुमच्या समोरून बाजूला केला की तुमचं प्रतिबिंब दिसायचं बंद होतं, तशी अवस्था त्या ठिकाणी राजा दशरथांची झालेली आहे. प्रभू रामचंद्र डोळ्याच्या आड गेल्याबरोबर आपला प्राण असणारा त्यांनी सोडलेला आहे असा विचार सुमंत प्रदान करत आहे. निशेष आटता जळ मिन मरे न लागता पळ तैसा राम वना जाता केवळ दशरथे तत्काळ प्राण सांडिला. आणि जशा प्रकारे पाणी असणारा तळ्यातील संपलं की त्यात एकही मासा असणारा जिवंत राहत नाही, त्या पाण्याशिवाय असणाऱ्या त्या माशाचं जीवन नाही, तशी अवस्था दशरथ राजांची झालेली आहे. प्रभू रामचंद्राशिवाय त्यांनी असणाऱ्या जगण्याचं ठरवलं नाही, म्हणून प्रभू रामचंद्र गेल्याबरोबर असणारा आपला प्राण त्यांनी सोडलेला आहे असा विचार सुमंत प्रदान करू लागलेला आहे. राम जगाचे जीवन तोची दशरथा मृत्यू कारण राम राम म्हणता जाण राये निज प्राण सांडिला. जगाचं जीवन असणारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्याच प्रभू रामचंद्रासाठी त्यांचा वियोग न सहन झाल्यामुळे असणार राजा दशरथांनी राम 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 म्हणत असणारा आपला देह त्याग केलेला आहे असा विचार सुमंत प्रदान करतात. राम प्रवेशता वनस्थळी भरत शत्रुघ्न माया मातुळी तेही जरी असते जवळी जाते तत्काळी वनवासा. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी सीतामाता वनवासाला गेले त्यावेळेस असणारा भरत आणि शत्रुघ्न आपल्या असणाऱ्या आजुळामध्ये होते. ते जर या ठिकाणी असते तर ते सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला गेले असते असा विचार सुमंतांना पडलेला आहे. मीच भाग्य भाग्य पूर्ण
श्रीराम निज सेवा सांडून कायोध्या आलो परतून म्हणून रुदन करी मार्गी. आणि त्यावेळेस सुमंत प्रधान असणार मामाच्या गावाला आणण्यासाठी असणारे त्या ठिकाणी भरत आणि शत्रुघ्नाला गेलेले आहेत. रस्त्यामध्ये जाताना अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे, मी किती असणार अभागी अशा प्रकारचा आहे. प्रभू रामचंद्राला सोडण्यासाठी मी गेलो होतो, मला त्या ठिकाणी संधी प्रभू रामचंद्राची सेवा करण्याची होती. माझ्या डोक्यात काय विचार आला आणि मी कशाला या ठिकाणी वापस आलो असल, अशा प्रकारचा विचार, अभागी असा मी आहे असं सुद्धा ते स्वतःला म्हणू लागलेले आहे. श्रीराम सेवा होय प्राप्त त्याचे भाग्य अति समर्थ. मी अभागी घेऊन आलो रथ म्हणून रडत मार्गक्रमी. आणि रस्त्यानं जाताना रडू येऊ लागलेला आहे. ज्याला प्रभू रामचंद्राची सेवा भेटते तो असणारा खरा समर्थ अशा प्रकारचा आहे, खरा धन्य अशा प्रकारचा तो आहे. मी किती अभागी अशा प्रकारचा आहे. मला संधी होती, मला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रासोबत थांबता येत होतं, परंतु मी असणारा त्या ठिकाणाहून विनाकारण निघून आलेलो आहे असा विचार करून सुमंत प्रधान रडू लागलेले आहे. पुढील कथानुसंधान मातुळे भरत शत्रुघ्न भरताची झाले दुष्ट स्वप्न ते हे कथन अवधारा. अवस्था सुमंत प्रधानाची होती, कारण वशिष्ठ गुरूंनी त्यांना आदेश दिलेला होता की भरताला आणि शत्रुघ्नाला त्या आजुळातून घेऊन या. ते जात असताना अशी अवस्था त्यांची होती. आणि इकडं असणाऱ्या आजुळामध्ये ज्यावेळेस भरत आणि शत्रुघ्न झोपलेले होते त्यावेळेस भरताला असणार काय स्वप्न पडलेलं आहे ते ऐका. भरते मातुळी देखील स्वप्न अशिरी तैलाभ्यंजन. भरत स्वप्न लक्षणाचे जाणे चिन्ह आक्रंद रुदन मांडिले. आणि ज्यावेळेस स्वप्नामधून असणार जागे झालेले आहेत, काय आपल्याला स्वप्न पडले याचा विचार करू लागलेले आहेत, त्यावेळेस स्वप्नामध्ये असणारा त्यांनी तेलामध्ये टाकलेला एक देह बघितलेला आहे, परंतु त्याला असणारा शिर नव्हतं, बिना शिराचा देह असणारा त्या ठिकाणी तेलामध्ये टाकलेला ज्यावेळेस त्यांनी स्वप्नात पाहिला त्यावेळेस दचकून उठलेले आहेत आणि रडू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत काय नेमकं दुःख झालेलं असेल, काय अशा प्रकारचं दुश्चिन्ह मला दिसू लागलेलं आहे, म्हणून चिंता असणारे त्या ठिकाणी भरतजी व्यक्त करत आहेत. गजबजो नाला मातुळ पुसे व्यर्थ रुदना काय मूळ येरू म्हण्याती प्रबळ दुःख मूळ झाले. आणि त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी त्यांचे मामा आलेले आहेत आणि मामा विचारू लागलेले आहेत एवढं असणारं चिंता करायला काय झालं, एवढं दचकून असणारं उठायला भरता तुम्हाला काय झालं, अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस मामांनी भरताला विचारला त्यावेळेस असणारं भरत बोलू लागलेले आहेत. अतिशय असणारं वाईट स्वप्न मला या ठिकाणी पडलं असं ते त्यांच्या मामाला सांगू लागलेले आहे. जे म्या देखील स्वप्न त्याचे आहे ऐसे लक्षण आम्हा पाचा माझी एक जण निश्चय मरण पावेल. त्यावेळेस आपल्या मामाला सांगू लागलेले आहेत मी अतिशय दुष्ट अशा प्रकारचं स्वप्न मामा आज पाहिलेलं आहे. झोपेमध्ये असणारा निश्चितच असं स्वप्न मला पडलंय की आमच्या 5 जणांपैकी म्हणजे भरत, शत्रुघ्न, प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि राजा दशरथ या 5 जणांपैकी निश्चित कुणाचा तरी मृत्यू असणारा होणार आहे, अशा प्रकारचे दृश्य असणारे मला त्या स्वप्नात दिसलेले आहेत असं आपल्या मामाला भरतजी सांगू लागलेले आहे. माझे स्वप्न नव्हे व्यर्थ राजा तुवार गुणात लक्ष्मण शत्रुघ्न कामी भरत एकाचा जीवघात होईल. आणि मला व्यर्थ अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं नाही, निश्चितच असणार मला स्वप्न अशा प्रकारचं पडलेलं आहे. त्या स्वप्नात निश्चितच असणारं सत्यात उतरणार आहे. आमच्या 5 जणांपैकी कुणाचा असणारा कुणाचा होईल सांगता येत नाही, परंतु एकाचा का होईना घात असणारा मामा होणार आहे असं दुःख असणारं भरतजी स्वप्नातील आपल्या मामाला सांगू लागलेले आहेत. आणि निज सज्जनांची भेटी बहुकाळ होईल तुटी बोलता बाष्प दाटे कंठी पडिला सृष्टी मूर्छित. आणि स्वप्नामध्ये त्यांनी बघितलेलं आहे की आपल्या जीवाचं कुणीतरी आपल्यापासून भूतकाळासाठी लांब जाणार आहे, म्हणजे त्याची लवकर भेट सुद्धा होणार नाही अशा प्रकारचं स्वप्न मामा मला पडलेलं आहे असं ज्यावेळेस आपल्या मामाला भरतजी सांगू लागले त्यावेळेस घाम त्यांना आलेला होता आणि आपला कंठ सुद्धा त्यांचा दाटून आला आणि ते स्वप्न सांगता सांगताच त्या ठिकाणी मूर्छना अवस्था भरताला आलेली आहे. कैसे निराम देखेन दृष्टी आक्रंदी हाक दिदली मोठी केवी दशरथेसी होईल भेटी
म्हणून पिटील लाट आक्रंदोन मोठमोठ्यानं आपल्या कपाळावर मारून घेऊ लागलेले आहेत. कधी माझ्या प्रभू रामचंद्राची भेट मला होईल, कधी मला माझ्या वडिलांकडे जाता येईल, कधी राजा दशरथांना मी जाऊन भेटेल, अशा प्रकारचं दुःख असणारा भरतजी आपल्या मामापाशी व्यक्त करत आहे. मातुळ म्हणे सुमुहूर्त पाहून तुझं पाठ उतेत, येरू म्हणे मृत्यू आला निश्चित, सुमुहूर्त कुमुहूर्त कवनाते. आणि मामा म्हणू लागलेले आहेत, तू कसल्याही प्रकारची चिंता असणारी भरता करू नकोस. एखादा असणारा उद्या परवा दिवशी चांगला दिवस बघून असणारा मी तुला तू असणारा पिताश्रींकडे अयोध्येला असणारा या ठिकाणी जा. त्यावेळेस असणारा भरत म्हणू लागलेले आहेत, कशाचं हे सुमुहूर्त कुमुहूर्त मला काही घेणं देणं नाही. मला असणारा लगेच मला दशरथ राजांकडे जायचं आहे, मला माझ्या प्रभू रामचंद्राला भेटायचं आहे, असं भरतजी आपल्या मामाला बोलू लागलेले आहे. तव अयोध्येशी श्री वशिष्ठ कुलगुरु अति वरिष्ठ, अर्थ परमार्थ जाणे श्रेष्ठ, विचार चोखट त्याने केला. आणि त्या ठिकाणी असणारा अयोध्येमध्ये असणारा वशिष्ठ गुरु अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचे कुलगुरु आहेत. त्यांनी त्या ठिकाणी काय विचार केलेला आहे. भरतासी राज्याभिषिंचन न करिता नव्हे राजधन, याला की भरताचे आगमन अति त्वरेने पाहत असे. वशिष्ठ गुरु त्या ठिकाणी भरताला जोपर्यंत राजगादीवर बसवत नाहीत, कारण दुसरा राजा असणारा गादीवर बसवल्याशिवाय पहिल्या राजाचं दहन त्या ठिकाणी करता येत नाही, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. म्हणून वशिष्ठ गुरु असणार त्या डोळ्यात तेल घालून असणाऱ्या भरताची वाट पाहू लागलेले आहेत. आता भरत येतील, मग भरत येतील, अशा प्रकारे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून वशिष्ठ गुरु बसलेले आहेत. मन सांगावे राज मरण विशेष श्रीरामाचे गमन, अवचटे ऐकताची जाण, तत्काळ प्राण सांडील. आणि वशिष्ठ गुरूंनी सुमंताला जाताना सांगितलं होतं की गेल्याबरोबर भरताला असणार काय झालंय काय नाही. दशरथ राजा या असणाऱ्या पृथ्वी स्थळावर नाहीत किंवा प्रभू रामचंद्र वनाला गेलेले आहेत, ही कसलीही वार्ता असणारी त्या ठिकाणी भरताला सांगू नकोस. एवढं जर दुःखाचा डोंगर त्या भरतावर कोसळला तर जागेवरच आपला तो प्राण सोडेल, मग आपल्यावर आणखीन दुःखाचं संकट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू त्याला काहीही न सांगता अयोध्येला घेऊन ये, असं वशिष्ठ गुरूंनी सुमंत प्रधानांना सांगितलं होतं. उत्तम वस्त्रे अलंकारासी देवनी सुमंत प्रधानासी, त्वरेने भेटावे भरतासी, अतिशीघ्रतेशी आणावे. सुमंत प्रधानांना सांगितलं होतं, अतिशय दिव्य अशा प्रकारचे वस्त्र घेऊन जा. तुम्ही असणार तुमच्या चेहऱ्यावर थोडं सुद्धा दुःख त्या ठिकाणी भरताला दिसू देऊ नका. तुम्ही असणार त्यांना त्यांच्या आजुळातून सहज असणारा आनंदानं आणायला गेलात, अशा प्रकारे त्यांना आणायला जा, असं असणारा वशिष्ठ गुरूंनी सुमंत प्रधानांना भरताला आणण्यासाठी पाठवलेलं होतं. भरतासी रसिक वचनी मातुळ करी संभोखनी, तव सुमंत पावला तेच क्षणी, अयोध्या पाटणी कुशल सर्व विचार करत करत असणार या ठिकाणी भरतजीला असणारा मामा समजून सांगू लागलेले होते, काहीही होणार नाही, स्वप्नातल्या गोष्टी असणाऱ्या अशा त्यात उतरत नसतात, असं समजून त्या ठिकाणी भरताचे ज्या वेळेस घालू लागले, तेवढ्याच असणारा सुमंत प्रधान सुद्धा असणाऱ्या त्या सभेमध्ये किंवा ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. भरते पाहिले सुमंताकडे, तुझी शोभा काशी न पडे, हृदयी दुःख दाटले गाडे, ते मुखा पुढे दिसत असे. सुमंत प्रधानांना पाहिल्याबरोबर भरतजी म्हणू लागलेले आहेत, कशामुळे तुझा चेहरा एवढा सुकल्यासारखा वाटू लागलेला आहे, काय दुःख असणार तुझ्या हृदयामध्ये, काहीतरी तू लपवत आहेस, असं भरतजी असणार त्या भरतजी बोलू लागलेले आहेत. अश्रुपूर्ण तुझे नयन मार्गी आलासी करी तरुदन, वार्ता सांगशील जायमान, हीन दीन मुख तुझे. कशामुळे असणारे मान खाली घालून असणारा उभा राहिलेला आहेस, इथून तिथून रस्त्याने तू रडत आलास की काय, तुझे डोळे सुद्धा असणारे त्या ठिकाणी लाल दिसू लागलेले आहेत, नेमकं तुला झालंय तरी काय, अशा प्रकारचा प्रश्न भरतजी विचारू लागलेले आहे. अंगुष्ठ धरुणी मस्तकावरी तुझं सुख नाही तिळभरी, बुडालासी दुःख सागरी, चाचरी वैखरे दुःखाभिभूत. डोक्याला हात लावून या ठिकाणी बसलेला आहेस तू असणारा, तुला बोलता सुद्धा येईना झालंय, एवढी दयनीय अवस्था तुझी दिसू लागलेली आहे, चेहरा सुकून गेलेला आहे, होठ पांढरे पडलेले आहेत, तुझी काय अवस्था नेमकी अशी कशामुळे झालेली आहे, असं भरतजी बोलू लागलेले आहे. असो तुझ्या दुःखाची कथा मजची जाणे आहे, आता विलंब करू नये सर्वथा,
शत्रुघ्न शिर तरुड झाला. आणि असं म्हणले तुला कशाचं दुःख असेल ते पुन्हा बघू, आधी मला असणार या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे, मला दुष्ट स्वप्न पडलेलं आहे, मला असणार आधी माझ्या पिताश्रीची भेट घ्यायची आहे, माझ्या प्रभू रामचंद्राला भेटायचं आहे, म्हणून रथामध्ये जाऊन असणारे भरतजी बसलेले आहेत. रथ प्रेरीला त्वरेसी ठाकोनी आले अयोध्येसी, अयोध्या पाहता चौपासी दुःख भरतासी ओसंडले. आणि रथामध्ये ज्या वेळेस बसले आणि अयोध्येला निघालेले आहेत, अयोध्येमध्ये ज्या वेळेस असणारा प्रवेश त्या ठिकाणी भरतजीने केला, त्यावेळेस जिकडं पाहू लागले तिकडं असणाऱ्या त्या ठिकाणी शोककुला असणारे त्यांना दिसू लागलेले आहे. शांत भकास अशा प्रकारचं वातावरण अयोध्या नगरीचं दिसू लागलेलं आहे. कुठेही आनंद दिसेनासा झालेला आहे. गायी असणाऱ्या त्या ठिकाणी गायी सुद्धा चरत नाहीत. सर्व दुश्चिन्ह असणारे त्या ठिकाणी भरताला दिसू लागलेले आहेत. जेते श्रीराम निवास, जेते दशरथ वसे क्षितीश, ते अयोध्या दिसे उद्वस, जैसे का ओस शकुंत नीड. आणि अशा प्रकारची अवस्था असणारी दुर्दशा त्या ठिकाणी अयोध्येची वाटू लागलेली आहे. ज्या अयोध्येमध्ये स्वतः भगवंत प्रभू रामचंद्र राहतात, दशरथ राजे असणारे ज्या अयोध्येमध्ये राहतात, ती अयोध्या असणारी ओस पडल्यासारखी वाटू लागलेली आहे. कसल्याही प्रकारचं सुख समाधान असणारं त्या अयोध्यामध्ये दिसत नाही. अशा प्रकारचं दृश्य बघितल्याच्या नंतर भरताला चिंता वाटू लागलेली आहे. आवाज बाहेर नाही, बाहेर ओळखूच आहे ना आवाज एवढा चांगला वाटत नाही. एक करणं गेलाय. काय झालं तर बघ पोरगं इंग्लिश मध्ये असते. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पाहता अयोध्येची शोभा, रंग हुई दाटली नभा, रोहिणी मृग बेदोनी वृषभा, ग्रहच किंवा शनी शोभ. आणि त्या ठिकाणी असणार अयोध्येची दशा असणारे त्या ठिकाणी भरतजी निरीक्षण अयोध्येचं करू लागलेलं आहे. त्यावेळेस असणारा अयोध्येमध्ये असणारे घनदाट लाल अशा प्रकारची धुय्या असणारे सर्व अयोध्येमध्ये पसरलेले आहे. आणि त्या ठिकाणी जे असणार रोहिणी नक्षत्र आहे, जे असणार वृषभ नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहेत, त्या नक्षत्रांना भेदून असणारा त्या ठिकाणी शनी असणारा त्या अयोध्येमध्ये घुसलेला दिसू लागलेला आहे. सर्व ग्रहमान सर्व अयोध्येचे फिरलेले असणारे त्या ठिकाणी भरतजीनं पाहिलेले आहेत. अयोध्या मंडळी असाधारण, शूर भासती ग्रहण, तेने अयोध्येचे लक्षण, अतिविलक्षण दुर्भगत्वे. आणि दुर्भाग्य असणारं त्या ठिकाणी त्या अयोध्येचं भरतजीला दिसू लागलेलं आहे. कारण आपण ग्रह फिरले म्हणतो, तसेच असणारे ग्रह फिरलेले त्या भरतानं अयोध्येचे पाहिलेले आहेत. आणि दुर्दशा ज्या वेळेस अयोध्येची ते लांबून पाहू लागले, त्यावेळेस त्यांना वाटू लागलेलं आहे निश्चितच काहीतरी असणारं वाईट आपल्या अयोध्येमध्ये घडलेलं आहे, काहीतरी दुःख असणारं आपल्या अयोध्येला झालेलं आहे, असा विचार भरतजी करू लागलेले आहेत. तव राजद्वारी छत्रभंग, मृत्यू प्रयालोकलिंग, राजभवनी अति उद्देंग, सौभाग्यभंग राजपत्य. आणि ज्या वेळेस असणारं राजसभेच्या ठिकाणी आलेले आहेत, त्यावेळेस असणार राजा ज्या वेळेस त्या काळात असणारा राजाचं निधन व्हायचं, त्यावेळेस जे काही झेंडे असणारे त्या ठिकाणी राजसिंहासनावर लावलेले असायचे, ते लगेच झेंडा असणारा उतरवलेला जायचा. तो झेंड्याकडे ज्या वेळेस बघितलं, त्यावेळेस तो झेंडाही असणारा त्यांना दिसलेला नाही. सभेमध्ये सर्व लोक असणारे मानाखाली घालून असणार रडत आहेत ही अवस्था पाहिलेली आहे. सर्व जे असणाऱ्या राजपत्न्यामध्ये त्यांच्या माता होत्या, त्यांच्या डोक्यावर सुद्धा सौभाग्याचं असणारं जे लेणं असतं, ते सुद्धा त्या ठिकाणी भरताला दिसलेले नाही. हे सर्व पाहून असणारं त्या ठिकाणी भरतजींना काय झालंय काय नाही असं दुःख वाटू लागलेलं आहे. पुढे पाहे राज भवानी, राजा देखील तैला द्रोणी, थोर गज बजला मनी, अश्रुनयनी लोटले. आणि त्यावेळेस असणाऱ्या राजभवनाच्या दिशेने असणारे सर्व काही निरीक्षण करत होते. राजभवनाच्या दिशेने ज्या वेळेस त्यांनी पाहिलं,
त्यावेळेस एक तेलाचं असणार मोठी कढई म्हणा किंवा एखादं पात्र म्हणा, त्या पात्रामध्ये राजा दशरथांचा देह असणारा त्यांना दिसलेला आहे. ज्यावेळेस असणारा आपल्या पिताजीचा देह त्या ठिकाणी बघितला त्यावेळेस अश्रू अनावर त्यांना झालेले आहेत, मोठमोठ्याने रडू लागलेले आहेत, दुःख असणारं त्या ठिकाणी भरताला होऊ लागलेलं आहे. राजा गेला सांडोनी सृष्टी, आता श्रीरामी घालिना मिठी, मनोनी घावला उठा उठी, तव तोही दृष्टी दिसेना. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस असणार आपले पिताश्री या जगामध्ये नाहीत म्हणून असणारा आपला मोठा भाऊ आहे, त्याच्यापाशी असणारा आपलं दुःख आपण व्यक्त करू, त्याला असणारा आपल्या हृदयाला धरून असणारा त्याच्यापाशी रडू, आपलं जे काही दुःख त्याच्यापाशी मोकळं करू, असा विचार करून प्रभू रामचंद्र कोठे आहेत हे पाहू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सापडण्याचा प्रयत्न भरतजी करू लागलेले आहेत, परंतु प्रभू रामचंद्र त्यांना असणार कुठेही दिसेनासे झालेले आहेत. मंत्री गुह्य सांगे कानी, कै राम दाडविला वनी, हे मुखत्वे मंथरेची करणी, सीता चरणी धाडी लवना. आणि ज्या वेळेस असणाऱ्या अतिशय दुःखात ते मोठमोठ्याने रडू लागलेले होते, डोळ्यातून असणाऱ्या अश्रूच्या धारा येऊ लागलेल्या होत्या, त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी प्रधानजी त्या ठिकाणी सुमंत प्रधान आलेले आहेत आणि हळूच त्यांनी जी काही वार्ता असणारं पूर्ववृत्तांत घडलेला आहे की कशा प्रकारे असणारं त्या मंथरेनं त्या ठिकाणी कैकेयी माताचे कान भरले, कशा प्रकारे कैकेयी मातेनं दशरथ राजांना वर मागितले, हा सर्व इतिहास असणारा सांगून प्रभू रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मणजी वनाला गेले असं असणारं त्या ठिकाणी त्या भरताच्या कानामध्ये सांगितलेलं आहे. मग कंदे दिदली हाका, श्रीराम दाखवी रे निज मुख, माझे सुखाचे तू निज सुख, मज वाचून देख गेलासी. आणि मला असणारा या ठिकाणी मला सोडून तू प्रभू रामचंद्रा गेलास, मला एकदा तरी असणारं भेटायला पाहिजे होतंस, मला एकदा तरी आपलं मुख असणारं दाखव प्रभू रामचंद्रा, का मला सोडून या ठिकाणी गेलात. म्हणून असणारं मोठमोठ्यानं रडू लागलेले आहेत, प्रभू रामचंद्राच्या नावाच्या मोठमोठ्यानं आरोळ्या करू लागलेले आहेत, अशा प्रकारचं दुःख भरताला झालेलं आहे. म्या सांडोनी तुझी संगती, गेलो माया मातुळा प्रती, हे देखोनी माझी भक्ती, मज तू अनिश्चिती त्यागिले. आणि हे प्रभू रामचंद्रा, मी असणार तुम्हाला सोडून या ठिकाणी मी असणारा आजुळाला गेलो आणि मी तुमच्यापासून दुरावलो, तुम्हाला अभक्ती ती वाटली का, तुम्हाला त्याचं दुःख वाटलं का, तुम्हाला जर तसं दुःख वाटलं तर मला म्हणायला तरी पाहिजे होतं, मी तुम्हाला सोडून निश्चितच गेलो नसतो, मी तुम्हाला सोडून आजुळाला गेलो याच दुःख म्हणून तुम्ही मला भेटले नाही का काय, असं दुःख असणारं भरतजी करू लागलेले आहेत. सांडोनी तुझा निज सांगा, माया मातळी भोगिता भोग, तेने तुझशी झाला वियोग, मी परम भाग्य श्रीराम. आणि अतिशय अभागी अशा प्रकारचा मी प्रभू रामचंद्र आहे, मी असणारा सुख भोगण्यासाठी त्या ठिकाणी आजुळाला गेलो आणि आजुळाला गेल्यामुळे मला असणारा प्रभू रामचंद्र तुमचा विसर पडला, त्यामुळेच असणारी एवढी मोठी शिक्षा असणारी प्रभू रामचंद्र तुम्ही मला दिलेली आहे, असं दुःख असणारा भरतजी व्यक्त करू लागलेले आहेत. तुकी विषयाच्या शक्ती, ती तुकी विघ्ने श्रीरामा प्रती, विषयतेची भावबंधन प्राप्ती, नरक गती निज विषय. आणि जितकं तुम्ही विषयात अडकत जाल तितकं असणार तुम्हाला तुमच्यापासून प्रभू रामचंद्र लांब जातात. आपण असणारा आज पोतीला आलो, तिथं आपल्याला झोप लागू लागलेली आहे म्हणजेच तो विषय आहे, तुम्हाला भूक लागायला लागली म्हणजेच तो विषय आहे, तुम्हाला या ठिकाणाहून बसावं सुद्धा वाटत नाही किंवा आपल्याला भगवंताची सेवा करताना नको वाटतंय, हात दुखायलेत पाय दुखायलेत, म्हणजे असणारं विषयानं तुम्हाला जडलेला आहे. आणि तशा प्रकारचे विषय ज्यावेळेस तुमच्या शरीरावर जडतात किंवा मनावर नियंत्रण करतात त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र स्वप्नातही तुमच्या येऊ शकत नाहीत, अशा प्रकारचं भरतजी म्हणू लागलेले आहेत. विषया समान रस्ते, परंतु विषयाधिक शक्ती, विषय भक्षिल्या एकदा भरती मरती, जन्म मरण पंक्ती विषयाची. आणि या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे विष आणि विषय
हे दोघंही असणारे समान अशा प्रकारचे आहेत. विष तरी असणारं तुम्हाला एकदा खाल्ल्याच्या नंतर एकदा मारतं, परंतु विषय हे असणारे परत 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 तुम्हाला मारल्याशिवाय राहत नाहीत. विषयामध्ये जर गुरफटत राहिलात तर या संसारारूपी असणारा भवसागरामधून तुम्ही कधीही बाहेर निघू शकत नाहीत. आणि जोपर्यंत या संसारामध्ये आहेत तोपर्यंत दररोजचेच टोले असणारे तुम्हाला खावे लागणार आहेत, दररोजचाच तो त्रास असणारा सहन करावा लागणार आहे. आणि तुम्हाला जर या संसारारूपी भवसागरातून तरायचं असेल तर या सर्व विषयांना असणारं थोडं लांब करून प्रभू रामचंद्राला जर तुम्ही जवळ केलं तर असणारा निश्चितच प्रभू रामचंद्र तुम्हाला या सर्व भवसागरातून तारून नेतील असं असणारा एकनाथ महाराज सांगत आहेत. विषयांचे जे विषय भोगा तोची इंद्रदिका पदभंग विषय तोची मुख्य क्षयोग नित्य घातांत तो विषय. आणि विषय अशा प्रकारचा आहे की इंद्रदेवाला सुद्धा तो विषय असणारा सुटलेला नाही. मोहापायी असणारा इंद्रदेवाची सुद्धा खुर्ची असणारी जाता जाता राहिलेली आहे. अशा प्रकारचे तो विषय आहे. आणि त्या विषयावर मला सुद्धा नियंत्रण करता आलं नाही. त्याच विषयामुळं, कारण मी जर मामाच्या गावाचा लोभ केला नसता, मामाच्या गावाला जर आनंद करायला साजरा करायला म्हणून जर मी गेलो नसतो तर त्या विषयात मी नाडल्या गेलो नसतो. मी माझ्या प्रभू रामचंद्रासोबत, मी माझ्या भगवंतासोबत राहिलो असतो. असं असणारं बरंच दुःख व्यक्त करू लागलेले आहेत. असो इतरांची इतर गती मीच ठकलो विषय शक्ती रामांतरला हातो हाती माया मातुळ स्थिती विषयत्वे. आणि विषय अशा प्रकारचा क्षय रोगासारखा म्हणजे असणारा, त्या ठिकाणी असणारा कर्करोगासारखा विषय आहे असा असणारा एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. विषय म्हणजे ज्या गोष्टी असणाऱ्या तुम्हाला भगवंतापासून लांब नेतात, ज्या गोष्टी आळस असणारा तुमच्यामध्ये भगवंताकडे जाण्याचा ज्या गोष्टीमुळे येतो, ती प्रत्येक गोष्ट म्हणजे विषय आहे. आणि त्या विषयानंच मी नाडल्या गेलेलो आहे. त्याच्यामुळेच असणारा माझी एवढे दुःख दयनीय अवस्था माझी झालेली आहे. त्या प्रभू रामचंद्रापासून लांब गेलो आणि विषयात अडकलो म्हणून आज मला हे दुःख भोगावं लागत आहे. असं दुःख असणारा भरतजी व्यक्त करतात.